तर आपण पाहतोय की आपल्या व्यवसायामधल्या चुका आपल्याला कशा थांबवायच्यात. तर रावळ फूड्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा शेड्यूल आपला असा होता की सकाळी आपल्याला पहिलं सिंहाचा दाखला झाला आहे का नाही ते पाहायला यायचं होतं. त्यासाठी आपण फॉर्म घेऊन आलो, कारण ते म्हणले होते उद्या लगेच दाखला भेटेल. तर फॉर्म घेऊन आल्यानंतर आपण लाईनीत थांबलो आणि आपण तो प्रोसिजरपणे सगळं पूर्ण केलं. आणि इथं कॅश पेमेंट लागतं बरं का, सगळ्यात महत्त्वाचे. आता हे मला माहीत होतं, पण माझ्याकडे कॅश नव्हती तरी माझ्या लक्षात नाही आलं. मग पावती घेऊन आम्ही 1 ते 1.5 तास तिथंच थांबलो. 1.5 तासानंतर जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो दाखला घ्यायला, तर ते म्हणतात सर्व्हर नसल्यामुळे दाखला उद्या भेटेल. काय राव, 1 ते 1.5 तास थांबून पण दाखला भेटला नाही. उद्या परत एक चेक करू येईल, तेवढ्याच याचा व्हिडिओ कॉल आला. म्हणलं मग काय असं राव, एवढा वेळ वाया गेला ना फुकट. पण दुकान चालू करायचं त्याच जाऊन, आज मंगळवार जाऊ दे म्हणलं. मग चला घरी यायला निघालो. आता आपला आजचा विषय असा आहे की काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला व्यवसाय सुरू करताना आपलं भांडवल जर जास्त असेल तर 1/4मध्ये व्यवसाय सुरू करावा. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की भांडवल जेव्हा तुमच्याकडे मॅनेज होतं, तर वेळ येते तेव्हा तुमची जागा निवडायची. तर जागा निवडायच्या आधी तुम्ही कोणता व्यवसाय चालू करणार आहे, त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला किती नॉलेज आहे आणि त्याच्यामधलं तुम्हाला अनुभव किती आहे, या बेसिसवर तुम्हाला जागा ठरवायची. जर तुम्हाला त्यामध्ये ऋणी अनुभव असेल, खूप चांगला अनुभव असेल, तर तुम्ही जिथं जास्त भाडे आहे तिथं रिस्क घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. पण दुसऱ्या केसमध्ये जर तुम्हाला कुठलाच अनुभव नाही आहे, तुम्ही पहिल्यांदाच सुरुवात करताय, तर तुम्हाला सर्वात पहिलं जिथं तुम्हाला कमी रेंट असेल त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमची क्वालिटी मेंटेन ठेवायची. जेव्हा तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन ठेवता ना, तुमचे कस्टमर आपोआप तुमच्याकडे येतात आणि मग तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होती. एकदा अनुभव आला ना की तुम्ही तुमची उडी मारू शकता. आता दुकानावर आलो मी, दुकानावर आल्यानंतर मी आवरावर करतच होतो, तर लगेच कस्टमर आले. मला वाटलंच नाही की आत्ता कोणी येऊ शकेल, पण कस्टमर आले. आल्यानंतर माझी एवढी गडबड उडली तरी पण मी पटापट त्यांना वडापावची ऑर्डर कंप्लीट करून दिली, कारण की त्यांना क्वांटिटीमध्ये जास्त वडापाव पाहिजे होते. सध्या मला सुद्धा मॅनपॉवरची खूप गरज आहे. मी पण शोधत आहे मॅनपॉवर, पण भेटत नाही आहे. जर तुमच्या कोणाच्या माहितीमध्ये असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि उद्या आपण बघूया की आता व्यवसायाचं नियोजन कसं करायचं.